असं आहे की हे राम मंदिर उभं राहावं याकरता अनेकांनी आपलं योगदान दिलेलं आहे. अनेकांनी आपलं दान हे राम मंदिराच्या उभारणी करता म्हणून दिलेलं आहे. देणगी दिली, वर्गणी दिली, शारीरिक श्रम घेतले, अनेक प्रकारे सरकारी कारवाया अनेकांनी अंगावर घेऊन गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. ते म्हणजे अयोध्येमधलं राम मंदिर उभं राहिलं आणि आमचं स्वप्न पूर्ण झालं, अशी सर्वसामान्य माणसांची भावना होती. परंतु ज्या श्रद्धेने लोकांनी प्रभू रामचंद्राकरता देणगी म्हणा, दान दिलं, त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम ज्यांच्याकडे विश्वस्त म्हणून दान दिलं त्यांनी केलं. आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाचा या घडलेल्या प्रकाराबद्दल खूप अशा पद्धतीचा संताप आहे, चीड आहे, राग आहे. आणि राग असून ज्यांनी ह्या सर्वाचं श्रेय घेतलं ते याबाबत एक शब्द बोलायला तयार नाहीत. त्यामुळं सगळ्या भागामधून जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा लोकांच्या मध्ये हे जे अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये चोरी झाली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी लोकांची भावना. ते असं आहे की राहुल नार्वेकरांना एका गोष्टीचं भान राहिलेलं नाही की आपण विधानसभेचे अध्यक्ष आहोत. अर्थात राहुल नार्वेकरांचं एकंदरीत वर्तन आणि त्यांचं काम आणि त्यांची वागण्याची पद्धत बघितली तर विधानसभेचा अध्यक्ष हा कुठल्याही पक्षाचा नसतो. त्याची भूमिका ही पक्षातीत असली पाहिजे. परंतु राहुल नार्वेकरांसारख्या व्यक्तीकडून अशा गोष्टीची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. असं आहे की संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघातले रस्ते बघा आणि माझ्या मतदारसंघातले रस्ते बघा. 10 वर्षापूर्वी केलेले अनेक रस्ते असे आहेत की त्याला एक खड्डा सुद्धा नाही. आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्यांच्या मतदारसंघात रस्ते झाले ते रस्ते आज जागेवर नाहीत. तिथं रस्ता कुठे आणि खड्डा कुठे आहे हे शोधणं कठीण आहे. इतके खड्डे आहेत, रस्ता शोधून सापडत नाही. एवढा भ्रष्टाचार बाकीच्या मतदारसंघात झालेला आहे. त्यामुळं रस्त्याची बोंब आहे. सुदैवानं माझ्या मतदारसंघामध्ये ही बोंब नाही. असं आहे की मुख्यमंत्र्यांना कुठल्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा अधिकार आहे. परंतु सध्या जे चाललेलं आहे ते मुख्यमंत्री आपल्या पक्षातल्या नेत्यांचे निर्णय बदलत नाहीत. मित्र पक्ष जे 2 आहेत, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारांचा जो पक्ष आहे, त्यांच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय सर्रास बदलण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री करतायत. त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वांकडे समन्यायानं बघितलं पाहिजे. मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा पालक असतो. ही भूमिका आणि हे वागणं मुख्यमंत्र्यांकडून या ठिकाणी होताना दिसत नाही. असं आहे की रायगडचं पालकमंत्रीपद भरत शेठ गोगावलेंना मिळालं, चांगली गोष्ट आहे. ते माझे मित्रच आहेत, मला आनंद आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो. परंतु ते त्यांना पालकमंत्रीपद का मिळालं तुम्हाला सांगू का? ते मुंबई गोवा रस्त्यावरच्या खड्ड्यांकडे लक्ष देणार आहेत. तुम्ही बघितलं असाल की नाशिकमध्ये कधीही एवढे खड्डे पडले नव्हते. तेवढे खड्डे पडलेले आहेत, तेवढे खड्डे पडलेले आहेत. नाशिकमध्ये कुंभमेळ्याकरता 37,000 कोटी रुपये येणार आहेत. त्यातले 15,000 कोटी रुपये आलेले आहेत. त्याच्यामध्ये 1,021 कामांची टेंडर काढलेली आहेत. 591 कोटीची टेंडर काढली. त्या कामांमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालाय आणि ते बहुतांशी भ्रष्टाचार करणारे लोक हे मंत्री गिरीश महाजनांचे नातेवाईक आहेत. गिरीश महाजनांचे ते नातेवाईक आहेत आणि म्हणून गिरीश महाजनांच्या नातेवाईकांनी मोठा भ्रष्टाचार केला. संपूर्ण नाशिक खड्ड्यामध्ये घालण्याचं काम हे गिरीश महाजनांनी केलं. खूप मोठा भ्रष्टाचार करण्याचं काम हे ते कुंभमेळा मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडून होतंय आणि म्हणून त्यांना प्रमोशन म्हणून त्यांना पुन्हा नाशिकचं पालकमंत्रीपद दिलं. मला असं वाटतं भरत गोगावलेंना सुद्धा अधिक खड्डे पाडण्याकरता म्हणून पालकमंत्रीपद दिलं असावं. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.